मित्रांनो, खरीप हंगामाच्या पीक विम्यासंदर्भात मोठमोठ्या न्यूज आपल्या हाती लागत आहेत। त्यातच मित्रांनो, शेतकरी बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात बऱ्याच जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते। परंतु मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले होते अशाच शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमा मिळणार आहेत अशी एक चर्चा सुरू आहे। तर या चर्चेला उधाण देखील आलेलं आहे। बरेच शेतकरी असे आहेत ज्या शेतकऱ्यांना अनएक्सपेक्टेड रकमा त्यांच्या खात्यावर वितरित झालेल्या आहेत, म्हणजे त्यांना वाटलं नव्हतं की एवढ्या रकमा आमच्या खात्यावर वितरित होतील। त्या शेतकऱ्यांना बऱ्याच मोठ्या प्रमाणात या रकमा वितरित झालेल्या आहेत। परंतु अशी सुद्धा काही शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांना एक समज काढल्यासारखा पीक विमा त्यांच्या खात्यावर वितरित होत आहे। तर आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, काही शेतकऱ्यांना सोडलं तर बाकी शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे, जस्ट त्यांची समज काढलेली आहे। तर तो जिल्हा कोणता आहे आणि वैयक्तिक क्लेम केलेला असो की फक्त क्लेम केलेला असो, त्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ह्या रकमा वितरित झालेल्या आहेत। परंतु काही शेतकरी असे सुद्धा आहेत ज्यांनी क्लेम करून सुद्धा त्यांच्या खात्यावर ह्या रकमा वितरित झालेल्या नाहीत। तर तो जिल्हा कोणता आहे आणि त्याचं कारण काय आहे, तुम्हाला रकमा वितरित अद्यापही का झाल्या नाही त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे कृषीमान यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर यवतमाळ जिल्ह्याचा पीक विमा वाटप झाला, त्यानंतर लातूर जिल्ह्याला सुद्धा सुरुवात झाली। लातूर जिल्ह्यातील वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा वाटप झाला, काही तालुक्यातील शेतकऱ्यांना वाटप देखील झाला। काही तालुक्यातील असे सुद्धा शेतकरी आहे की शेजाऱ्याला पीक विमा मिळाला परंतु त्यांना मिळाला नाही। गावातील बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झाल्या नाही रकमा। काही शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणात पीक विमा मिळाला परंतु काही शेतकऱ्यांना जस्ट समज काढल्यासारखा पीक विमा मिळाला। तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर मागच्या खरीप हंगामात उदगीर तालुक्यातील जवळपास सर्वच महसूल मंडळात अतिवृष्टी झाली होती, त्यामुळे सर्व पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेलं होतं। शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीचा क्लेम 72 तासाच्या आत कंपनीकडे दाखल सुद्धा केलेला होता। ऑनलाईन क्लेम सुद्धा केले शेतकऱ्यांनी। त्या शेतकऱ्यांचं चूक काहीच नाही, शेतकऱ्यांची पुढे ऐकून घ्या, चूक शेतकऱ्यांची काहीच नाही। शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत क्लेम सुद्धा केले, कंपनीकडे क्लेम दाखल सुद्धा केला। परंतु मित्रांनो, अधिकाऱ्यांनी जे क्लेम ग्राह्य धरले ते काही शेतकऱ्यांचेच क्लेम ग्राह्य धरले आणि वैयक्तिक क्लेम केलेले प्रत्येक शेतकऱ्यांचे क्लेम ग्राह्य धरायला पाहिजे होते, परंतु तसं केलं नाही। तर उदगीर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा नुकसानीचा क्लेम 72 तासाच्या आत केला होता त्यांनाच पीक विमा मिळणार असल्याचे सांगलं जात आहे। आता मला काही कमेंट आले होते लातूर जिल्ह्याविषयी की बाबा शेजाऱ्याला पीक विमा आमच्यापेक्षा जास्त पडला, आमच्याच गटातला असून आमच्याच गावातला असून त्या शेतकऱ्याला जास्त पीक विमा मिळाला, जास्त रक्कम मिळाली, परंतु आम्हाला त्याच्यापेक्षा कमी रक्कम मिळाली, याचं कारण सांगा, असं एक कमेंट होती काहीतरी। तर 72 तासाच्या आत शेतकऱ्यांनी क्लेम सुद्धा केले। तर क्लेम करूनही पीक विमा कंपनी त्यांच्या नुकसानीचा पंचनामा केला। आता कसं झालं माहिती का, काही असे सुद्धा शेतकरी होते ज्यांनी 72 तासाच्या आत क्लेम तर केला होता, परंतु कंपनीचे लोक जेव्हा आले, कंपनीच्या लोकांनी एजंट जेव्हा आले, त्यांनी त्यांचे जे कंपनीतर्फे क्लेम होतात ते केलेच नाही। यांनी ऑनलाईन तर पर्सनली वैयक्तिक क्लेम केले, परंतु कंपनीच्या लोकांनी आल्यावर आता वैयक्तिक क्लेम केल्याच्या नंतर कंपनीकडे एक लिस्ट जात असते आणि त्या शेतकऱ्यांचे मग कंपनीचे लोक येतात आणि त्यांचे परत एकदा क्लेम करतात। परंतु काही शेतकरी असे सुद्धा आहेत त्यांनी क्लेम सुद्धा केले होते, परंतु गावात कंपनीचे लोक आले, परंतु काही शेतकऱ्यांची कंपनीच्या लोकांनी क्लेम केले, सर्वे केले, परंतु असे सुद्धा शेतकरी होते की ज्यांचे कंपनीच्या लोकांनी क्लेमच केले नाही। तर मित्रांनो, हा शेतकऱ्यावर कंपनीकडून, उदगीर तालुक्यातील शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कंपनीकडून हा अन्याय झालेला आहे। तर स्वतः नियम न पाळणाऱ्या विमा कंपनीकडून पीक विमा देताना मात्र नियमावर बोट ठेवले जात आहे असं म्हणणं आहे। पीक विमा कंपनीच्या धोरणाचा उदगीर तालुक्यातील शेतकऱ्यांना फटका बसणार असं दिसून येत आहे। म्हणजे एकंदरीत बघायचं झालं तर उदगीर तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी, बऱ्याच महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी क्लेम केले, मग बाबा शेजाऱ्याला पीक विमा येतोय, आम्हाला येत नाही, मग शेतकरी नाराज होऊन गेलेले आहेत। तर बघायचं झालं मित्रांनो, तर उदगीर तालुक्यात 116 मिमी पाऊस झाला होता। तर उदगीर तालुक्यातील अतिवृष्टी झाली होती। तर एवढा पाऊस म्हणल्यावर अतिवृष्टी ग्राह्य धरण्यात आली होती। शेतकऱ्यांची पिकं ही बुडासकट वाहून गेली होती, नासधूस झाली होती। तर कंपनीचं काम होतं, शेतकऱ्यांनी 48 तासात 72 तासाच्या आत आपले क्लेम सुद्धा सादर केले होते, क्रॉप इन्शुरन्स ॲपमधून आपले क्लेम सुद्धा केलेले होते, परंतु कंपनीच्या लोकांनी येऊन गद्दारी केल्यासारखं केलेलं आहे। आता गद्दारी शब्दावरून बरेच प्रसंग दिसत आहेत मित्रांनो। गद्दारी शब्द वापरणं एक चुकीचं ठरत आहे सध्या तरी सुद्धा कंपनीने काही शेतकऱ्यांवर अन्याय केलेला असल्यामुळं
त्यासाठी हे शब्द वापरणं गरजेचं होतं. तर क्लेम करणारे शेतकरी होणार पात्र. आता काय माहिती आहे का, जे शेतकरी क्लेम करणारे शेतकरी पात्र होणार होते, परंतु क्लेम करून सुद्धा असे शेतकरी आहेत ज्यांना पात्रच करण्यात आलं नाही, त्यांच्या खात्यावर रक्कमच वितरित झाली नाही. कंपनीच्या लोकांनी एजंटनी आले तरी सुद्धा त्यांना त्यांचे जे सर्वे आहेत ते कंपनीच्या लोकांनी केले नाही. तर मग यंदा पीक विमा त्याच लोकांना मिळणार का? मग बाकीचे शेतकरी काय वेडे आहेत का, जे कंपनीतर्फे क्लेम केले त्यांनी, शेजाऱ्याला पीक विमा दिला कंपनीने मग त्यांना दिला नाही. गरीब शेतकरी असू शकतात, काही शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते, त्यांचं डिपेंड काही जे होतं ते पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते. त्यांचं एक त्यांनी ठरवून ठेवलं बाबा पीक विम्याची रक्कम आल्याच्यानंतर आम्ही आमचे काही जे उधाऱ्या पाधाऱ्या उसने पासने जे शेतकऱ्यांचे जे पैसे घेतलेले होते इतरांचे, ते एक छोटासा आकडा येईल आम्हाला, आम्ही त्या आकड्यामध्ये आमच्या उधाऱ्या वगैरे आम्ही फेडू, अशा प्रतीक्षित शेतकरी होते. तरीसुद्धा त्या शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी द्यायची सोडली तर कंपनीकडून शेतकऱ्यांना, ज्या वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा द्यायचं मंजूर झालेलं होतं. परंतु आता कंपनीचं म्हणणं आहे की बाबा वैयक्तिक क्लेम केल्या तरी बी सुद्धा ज्या शेतकऱ्यांचे सर्वे झाले त्याच शेतकऱ्यांना आम्ही पीक विमा वाटप करू. मग बाकीच्या शेतकऱ्यांवर अन्याय झाल्यासारखंच झालेलं आहे मित्रांनो. मग बाकीच्या शेतकऱ्यांनी केले काय, पाप केले का काही? तर मग असं कंपनीला समजायला पाहिजे होतं. खरं तर काही तालुक्यातील, उदगीरच नाही तर लातूर जिल्ह्यातील बरेच असे शेतकरी मला कमेंट येत आहेत, बुवा तुम्ही तर म्हणत आहात की आमच्या तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला, पण मला पीक विमा मिळालाच नाही. मग आम्ही कसं मान्य कसं करायचं की बाबा पीक विमा तर मिळाला? तसं झालेलं आहे मित्रांनो. तुम्हाला पीक विमा तुमच्या तालुक्यात मिळालेला आहे परंतु तुम्हाला मिळालं नाही. याचं कारण कंपनी म्हणत आहे की बाबा कंपनीच्या लोकांनी सर्व्हिस केला नाही तुमचा. तुम्ही वैयक्तिक क्लेम केलेला असला तरी तुमचा कंपनीतर्फे क्लेम करायला व्हायला पाहिजे होता, तरच आम्ही पीक विमा त्यांच्या खात्यावर वितरित करू. एकजूट व्हा मित्रांनो लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी, आणि तुमचा जे जाब आहे तो कंपनीला जाब विचारायला पाहिजे. आणि आम्ही अन्याय केला आहे का, आम्ही काही पाप केले का, असं कंपनीला एक विचारायला पाहिजे. तुम्ही सरकारला विचारायला पाहिजे की बाकीचे शेतकरी काही वेडे आहेत का. तुम्ही बघायचं झालं तर एका शेतकऱ्याच्या खात्यावर तुम्ही 37,000, काही शेतकऱ्यांना हेक्टरी 37,500, 39,500, काही शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मध्ये 60,000, 70,000 एवढ्या रकमा तुम्ही एका शेतकऱ्याला देत आहात. मग बाकी शेतकऱ्यांनी पाप केले का, असं विचारायला पाहिजे मित्रांनो. खरं तर कारण आपलं चॅनल हे छोटं आहे, आपले चॅनल तेवढं मोठं नसल्यामुळं आपण आपला आवाज सध्या तरी सरकारपर्यंत पोहोचू शकत नाही. काही जे शेतकरी पक्ष आहेत त्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाही, आपले चॅनल लहान आहे. तर एकजूट व्हायला पाहिजे शेतकरी मित्रांनी. आणि तुमचा पीक विमा हक्काचा पीक विमा आहे मित्रांनो तो. कारण मित्रांनो सरकार तुम्ही निवडून देत आहात, तुम्ही हक्काचा पीक विमा तुम्ही सोडायला नाही पाहिजे. तुम्ही सरकारला विचारायला पाहिजे की आम्ही पाप केले का, आम्ही काय केले. असं एक कलेक्टर ऑफिसकडे जा, एखादं निवेदन द्या, काहीतरी कोणाला तरी एखाद्या शेतकरी नेत्याला हाताखाली धरा आणि निवेदन वगैरे द्या. तहसील कार्यालयावर वगैरे जाऊन तिथे देखील तुम्ही एकजूट होऊन सरकारला विनंती करा. ही होती छोटीशी माहिती मित्रांनो लातूर जिल्ह्याविषयी पीक विम्यासंदर्भात. तर ही व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.